नमस्कार मंडळी, मी कांचन मस्तीची मंडळीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत क्रिस्पी असे चिकन टिक्का. लहान मुलांना हा प्रकार खूप आवडतो. तितकाच क्रिस्पी पण बनला आहे, मधून पण व्यवस्थित शिजलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ते इथे घेतलेलं आहे मी अर्धा किलो बोनलेस चिकन, जे मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं. त्यानंतर जे मोठे पीस होते ते बारीक पीसेसमध्ये मी कापून घेतले आहे, जे चिकन आपलं फ्राय करताना लवकर शिजलं जातं मधपर्यंत. त्यामुळे टाकत आहे मीठ. आता हे चिकन आपण मॅरिनेट करणार आहोत. कमीत कमी अर्धा ते 1 तासासाठी आपण हे साईडला ठेवणार आहोत. त्यामध्ये मी टाकत आहे 1 अंड आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात टाकणार आहे लाल मिरची पावडर, हळदी, थोडासा गरम मसाला आणि धना जिरा पावडर. आता हे मसालेसुद्धा व्यवस्थित आपण चिकनमध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता ह्यामध्ये मी टाकत आहे मैदा. एक 5 ते 6 चमचे मैदा घेतला होता आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ, थोडंसं तेल. तांदळाच्या पिठाने हे छान कुरकुरीत होतं. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ते कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकतात. आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर ह्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची राहिली तर ती मी आता ॲड करून घेते आणि व्यवस्थित हाताने हे चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले व्यवस्थित चिकनला कोट करायचे आहे. अगदी थोडंसं पाणी टाकून मी हे मिश्रण व्यवस्थित असं घट्टसर असं रेडी करून घेणार आहे. चिकनला कोटिंग होईल इतकंच आपल्याला पातळसर मिश्रण ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. तर बघा, अगदी थोडंसं पाणी टाकून चिकन मी व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं आहे. मी ते साईडला ठेवणार आहे 2 ते 3 तासासाठी. वेळ नसेल ते 1-1.5 तास ठेवलं तरीही चालू शकेल. तुम्ही बघू शकता चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे. आता कढईमध्ये ऑलरेडी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेमवर मी आता ह्यामध्ये चिकनचे पीसेस टाकणार आहे आणि चिकनचे पीसेस अगदी मीडियम टू स्लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे मधपर्यंत ते छान शिजतील आणि वरतून पण कुरकुरीत होतील. चिकन फ्राय करताना घाई करायची नाही आहे, नाहीतर चिकनमधून कच्चं राहील आणि वरतून फक्त ते लाल होईल. बोनलेस चिकन आहे त्यामुळे त्याला शिजायला फारसा वेळ लागत नाही. त्यासाठी आधी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस स्लो करून ह्यामध्ये चिकन आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. आता इथे आपलं झटपट बनणारं कुरकुरीत चिकन रेडी झालेलं आहे. तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणताही कारण आवडलं तर लाईक आणि शेअर जरूर करा. आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमस्तीची मराठी व्हिडिओ. धन्यवाद.